आज उपवासासाठी झटपट आणि लवकर होणारी साबुदाण्याची खिचडी करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी हे पाव किलो साबू तांदूळ घेतलेले आहेत साबुदाणे, आणि ते मी भिजत जवळजवळ 6 ते 7 तास भिजत ठेवलेले होते। बघा छानपैकी भिजलेले आहेत, फुलले आहेत मस्तपैकी, तुम्ही बघू शकता। हे बघा छान फुललेले आहेत, त्यात पाणी बिलकुल राहिलेलं नाही। मी हे जवळजवळ 2 ते 3 पाणी चांगलं धुवून काढलं होतं अगोदर साबुदाणे। तर त्याच्यासाठी लागणारं मी शेंगदाणे 1 वाटी घेतले, ते भाजले आणि ते सोलून मी त्याचं कूट करून घेतलं आहे। बघा ह्याच्यावर मिक्सरवर मी नारळाचं खोबरं मी कापून घेतलेलं आहे। हे बघा किसणीवर विळीवर ते मी जवळजवळ पाव वाटी खोबरं घेतलेलं आहे। आणि लागणारे आता हे मिरच्या घेतल्या, 2 मिरच्या घेतल्या। तुम्हाला जर जास्त तिखट असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता। मी 2 मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहे आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे। मी आता हे फोडणीची तयारी करणार आहे। मी गॅस चालू करून आता हे भांडं तापत ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये मी आता तूप घालणार आहे। साधारण 2 चमचे होईल एवढं मी तूप घालते। आता जिरं मी फोडणीला टाकते। तूप तापलेलं आहे। हे जरा हे चांगलं हे व्हायला द्यायचं, परतवायचं जरा, म्हणजे चांगला वास येतो। आणि मी आता मिरच्या टाकते बारीक केलेल्या। मिरची मी चांगली आता परतवून घेतलेली आहे, चांगली भाजली आहे। मी आता याच्यामध्ये साबुदाणे घालते। हे साबुदाणे थोडा वेळ परतवून घ्यायचे आहेत, असे चांगले तुपामध्ये मिक्स झालं पाहिजे, व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे। हे बारीक गॅसवरच, स्लो गॅसवरच करायचं आहे आपल्याला, मोठा गॅस करून हे करायची नाही खिचडी। मी आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकते। मी साखर टाकते, आपल्याला साखर तुम्हाला हवी असेल तरच टाकू शकता, चवीनुसार थोडीशी मी साखर टाकलेली आहे। आणि आता थोडं मीठ टाकते मी। दोन 3 मिनिटं झालेली आहेत। मी आता याच्यामध्ये खोबरं घालते वरच्यावर। आता ही खिचडी आहे ना, याला झाकण मी आता 2 ते 3 मिनिटं लावून ठेवणार आहे, म्हणजे वाफेवर चांगली शिजली जाणार। 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत। मी आता ही उघडते। छानपैकी मस्तपैकी वाफवली गेली आहे बघा, छान नरम नरम झाली आहे बघा। ही बघा साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे आणि ही झटपट होणारी आहे। कोणत्याही उपवासाला आपण खाऊ शकतो। फक्त हे आहे का, ते 5-6 तास मध्ये भिजवावे लागतात, त्याचे कष्ट आहेत, बाकी व्यवस्थित पटकन होते खिचडी।